नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गुड्डेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपचं प्रकरण 5 संख्याची तुलना, चढता व उतरता क्रम याच्यावर आपण पाहणार आहोत. याचा स्वाध्याय क्रमांक 5. इथे पहिला प्रश्न विचारला, पुढीलपैकी कोणत्या संख्या गटातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत? चढत्या क्रमाने म्हणजे पहिली लहानी संख्या, नंतर मोठी संख्या, त्याच्यानंतर मोठी संख्या, त्याच्यानंतर शेवटी सर्वात मोठी संख्या. मग आपण जर ही पहिली संख्या पाहिली, ती 10,101 आहे. याच्यापेक्षा ही लहानी आहे ना, 10,100च आहे. त्याच्यामुळे ह्या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे. आपल्याला चढत्या क्रमाने पाहिजे, म्हणजे पहिली लहानी, नंतर मोठी, नंतर मोठी, नंतर नंतर सर्वात मोठी. मग हे उत्तर असू शकत नाही, कारण या संख्येपेक्षा ही संख्या लहान आहे. दुसरं जर आपण पाहिलं, इथे ही 50,555 आहे. त्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, पण 55,000 सॉरी, ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे, 55,055. ही 50,000 आहे, ही 55,055 आहे. त्याच्यापेक्षा मोठी आहे 55,550. ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा मग मोठी आहे 55,555. मग इथे सर्वात मोठी संख्या होईल आपल्याला पर्याय ही चढत्या क्रमाने आपल्याला संख्या आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या आहेत? म्हणजे मोठी संख्या, नंतर लहान, नंतर लहान, नंतर लहान, असा उतरता क्रम म्हणजे मोठ्यातून लहान्याकडे. तर हे 40 पैकी हे मोठे झाले, ठीक आहे. नाही, मग हे उत्तर नसणार आहे. ही मोठी झाली 32,900, त्याच्यात पेक्षा ही लहान आहे 32,700. ठीक आहे, याच्यापेक्षा ही लहान आहे 32,000 आहे, ते 23,000 आहे की नाही. 23,997 आणि इथं 23,000 याच्यापेक्षाही लहान आहे आणि याच्यापेक्षाही लहान आहे. म्हणजे हे सर्व उतरत्या क्रमाने झालेले, म्हणजे मोठी संख्या त्याच्यापेक्षा लहान, याच्यापेक्षाही लहान, याच्यापेक्षाही लहान. म्हणजे उत्तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. आता आपल्याला इथे स्टार मार्कच्या जागी पहा, इकडची जी संख्या आहे लिहूनच सांगतो मी तुम्हाला. 79,000 आणि इथे स्टार मार्क आहे की नाही. इथे 8 आहे आणि इथे 8 आहे. ही संख्या मोठी आहे इकडची, आहे की नाही, इकडची संख्या मोठी आहे. इथं 79,689. मग ही संख्या ह्या संख्येपेक्षा मोठी आहे. इथं 79, इथं पण 79 आहे. आपल्याला इथे इथे भरायचा एक अंक, आहे की नाही. मग इथे हा अंक 6 आहे. आपल्याला इकडची संख्या मोठी दाखवण्यासाठी इथलचा अंक कमीत कमी 7 असणं गरजेचं आहे की नाही. तर मग इथे आपण हा पर्याय 7 अंक लिहू. 7, 8 किंवा 9 इथे असे प्रकार पर्याय असले असते तर आपण ते लिहिले असते, परंतु इथे 7 आहे. 7 किंवा 7 पेक्षा जास्त इथं अंक पाहिजे होता, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा आपला प्रश्न आहे, या विधानातील रिकाम्या चौकटी पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल, असा आपल्याला प्रश्न विचारलेला. आता हे पाहायचं, इथे पण 90,000 आहेत, इथे पण 90,000 आहे की नाही. पहिले दोन अंक सेम आहे. इथं तिसरा पण अंक 909 आहे तिथे, आणि इथे 990 आहे. म्हणजे कोणती संख्या मोठी आहे? इकडची संख्या मोठी आहे, इकडची लहान आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह देताना आपल्याला हे दाखवावं लागेल. जी संख्या मोठी आहे तिकडे लिहितो. समजा आपल्याला 2 आहे, 20 आहे आणि इथे 30 आहे. ह्यापैकी कोणता अंक मोठा आहे? हा अंक मोठा आहे, तर इकडे चिन्ह द्यावं लागेल. समजा इथे 40 आहे आणि इथं समजा 35 आहे. इथे कोणता अंक मोठा आहे? इथे 35 मोठा आहे, सॉरी 40 मोठा आहे. तर इकडच्या साईडला आपल्याला चिन्ह करायचं. आणि समजा दोन्हीकडे, समजा इकडे 50 आहे आणि इकडे पण 50 आहे. मग कोणतं चिन्ह लागेल? तिथे बरोबरचं चिन्ह लागते. हे आपल्याला थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पुढचा प्रश्न आपल्याला, या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतक स्थानी कोणता अंक असेल? आपल्याला कोणत्या क्रमाने लावायच्या? उतरत्या क्रमाने, म्हणजे पहिले मोठी संख्या, नंतर लहानी, नंतर लहानी, आहे की नाही. मग इथं मोठी संख्या 87, 88, तर ही 8,875 ही मोठी आहे. 8,700, 8,500 आणि 8,400.
तर आपल्याला उतरत्या क्रमाने लावायची म्हणजे सर्वात आधी ही संख्या घ्यायची आपल्याला. 8,875 ही संख्या घेतली. त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे 8,700 घ्यावं लागेल आपल्याला. 8,758. त्याच्यानंतर आपण हे घेऊ 8,587 आणि शेवटी येईल 8,478. 8,478. आता आपल्याला काय सांगितलं, हे आपण उतरत्या क्रमाने लावल्या. त्याच्यातली तिसऱ्या क्रमांकावरील संख्या ही पहिला क्रमांक झाला, याचा दुसरा क्रमांक आणि हा तिसरा क्रमांक. त्या तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती? 8,587 आहे. त्याच्यात काय सांगितलं जाणार? शतक स्थानचा अंक कोणता आहे? हा एकक स्थानचा अंक असतो, हा दशक स्थानचा आणि हा शतक स्थानचा. शतक स्थानी किती आहे? तिथे 5 आहे. मग आपल्याला लिहावं लागेल पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 2009 या संख्येची लगेचची पुढची संख्या 2409 या संख्येच्या लगेचच्या मागची संख्या व 2109 या 3 संख्येचा योग्य चढता क्रम पुढीलपैकी कोणता आहे? आता 2009 च्या लगतची पुढची संख्या, 2009 ची पुढची संख्या काय येणार? 2009 च्या पुढची संख्या किती आहे? 2009 च्या याच्या पुढची संख्या सांगितली तर ती येते 2010 आणि याच्या लगतची मागची म्हणजे 2409 च्या मागची 2409 च्या पाठीमागची संख्या म्हणजे 2408 व 2109 या संख्याचा योग्य चढता क्रमांक नंतरची संख्या 2109. या 3 संख्या आपल्याला चढत्या क्रमात लिहायच्या आहेत. ठीक आहे, मग आपण पहिली संख्या कोणती लिहू? चढत्या क्रमात लिहिताना आपल्याला सर्वात लहान संख्या लिहावी लागते, ती 2010 लिहूत आपण. त्याच्यानंतर उरलेल्या संख्यापैकी आपल्याला म्हणजे याच्यात ही संख्या झाली आपण घेतली, उरलेल्या संख्यापैकी लहान संख्या घ्यायची 2109 आणि शेवटी उरलेली संख्या घ्यायची शेवटची. तर त्याचं उत्तर आलं 2010, 2109 आणि 2408. 2010, 2109, 2408 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, या संख्या दिल्या, या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल? आता इथे जर पाहिलं आपण या संख्या, त्याच्यातली सर्वात मोठी संख्या जर पाहिली आपण, ही 78,700, इथं 78,500 आहे, इथं 78,800, इथं 78,500. 78,800 वाली संख्या सर्वात मोठी असणार आहे. 78,875 ही सर्वात मोठी संख्या असणार आहे. त्याच्यानंतर ही संख्या झाली आपली. उरलेल्या संख्येपैकी जर मोठी पाहिली तर 78,700 राहणार आहे. 78,758. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल? ही पण संख्या झाली आपली. आता ह्या 2 संख्यापैकी आपल्याला पुढची संख्या घ्यायची मोठी वाली. ठीक आहे, 78,587, 78,578 आहे. 500 इथे पण आहे, 500 इथं पण आहे, परंतु इथं 78 इथं 87 म्हणजे 87 मोठी संख्या राहणार आहे. 78,587 ही नंबर 3 ला, आपल्याला नंबर 3 ची संख्या पाहिजे होती. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. 78,587 उत्तर असेल. 78,587 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. पुढचं आपल्याला उत्तर करायचं आहे 25,919. 25,919. ठीक आहे, ह्या संख्येपेक्षा मोठी संख्या पाहिजे आणि 35,929. पहिली आपण याच्यापेक्षा मोठी संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहू. 25,919 पेक्षा ही लहानी संख्या ही नसणार आहे,
याच्यापेक्षा मोठी पाहायची आपल्याला 25,919, तर ही 25,199 ही लहान आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही संख्या लहान आहेत. याच्यापेक्षा मोठी पाहिजे आणि याच्यापेक्षा लहान पाहिजे. 35,919, 35,919. आता ह्या संख्येपेक्षा लहान पाहिजे. म्हणजे ह्या संख्येपेक्षा मोठी आणि ह्या संख्येपेक्षा लहान. ही मोठी संख्या होते, आहे की नाही? आणि ही संख्या जर पाहिली आपण 29,829, ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे आणि याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं होते हे सर्व. ठीक आहे. तर इथे येईल 29,819. तर मग हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याला इम्पॉर्टंट करा. ठीक आहे, स्टार मार्क करतो मी याला. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. असा प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये येईल आणि ज्याला हा धडा समजला त्याच्यासाठी हा हा जर प्रश्न आला तर तुम्हाला हा धडा समजला तर जमा आहे. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडायची आपल्याला. म्हणजे सर्वात पहिली मोठी संख्या मांडून घ्यायची आपल्याला. त्याच्यातली सर्वात मोठी संख्या जर आपण मांडून घेतली इथे, हे 43,000, इथे पण 43,000 आहे, इथं 42 आहे, इथं 43 आहे. म्हणजे 3 वेळेस 43 आहे, इथं 43, इथं 43, इथं 43. तर ह्या 43,000 इथं 48 आहे, 43,476 इथे आणि इथं आहे 43,844. तर सर्वात मोठी संख्या काय असणार आहे आपल्याला? 43,844 ही सर्वात मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसऱ्या नंबरची मोठी संख्या काढायची. ठीक आहे. तर ही झाली. त्याच्यानंतर ही 43. मग उरलेल्या संख्यातली मोठी संख्या आहे 43,476. या दोन्ही संख्या झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर उरलेली संख्या आहे 43,048. 1, 2, 3 नंबरची. त्याच्यानंतर येईल आपल्याला हे 43 झाली 43. त्यानंतर उरलेल्या संख्येपैकी मोठी संख्या आहे 42,500, 42,454 आहे. तर 42,544 ही मोठी आहे. 42,544 आणि शेवटची संख्या आहे 42,454. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारला प्रश्न, काढल्यास दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक. म्हणजे ही दुसऱ्या नंबरची संख्या आहे आणि ही चौथ्या नंबरची संख्या आहे. त्याच्या दोघातला फरक काढायचा पहिले. फरक म्हणजे वजाबाकी. फरक आहे की नाही? फरक म्हणजे वजाबाकी काढूत आपण. 43,476 मधून 42,544 या दोघांची वजाबाकी करायची. 4 मधून 5 जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथे घेतला. 14 मधून 5 गेले 9 आले. 2 मधून 2 गेला 0 आणि इथे 0. मग काय म्हणजे त्यांना दशक स्थानी, हा एकक आहे, हा दशक आहे. दशक स्थानी कोणता अंक आहे? 3 आहे. तर दशक स्थानी 3 अंक आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. 10व्या नंबरचा प्रश्न आहे. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज किती आहे? याला काय करायचं? चढत्या क्रमाने मांडायचं. म्हणजे पहिले लहानी, नंतर मोठी, नंतर मोठी, नंतर सर्वात मोठी. तर इथं सर्वात लहानी संख्या आहे पहा 24,796 ही लहानी आहे. मग त्याच्यापेक्षा मोठी आहे 24,976. मग उरलेल्या संख्येपैकी मोठी आहे, लहानी आहे, सॉरी, उरलेल्या ह्या 2 संख्या आहेत त्याच्यापैकी लहानी घ्यायची पहिले 42,796 आणि शेवटची संख्या जी सर्वात मोठी आहे ती शेवटी घ्यायची 976. ह्या झाल्या आपल्या चढत्या क्रमाने आपण संख्या मांडून घेतलेल्या आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय सांगते, काय पाहायचं, चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येची बेरीज करायची. ही पहिली संख्या ही शेवटची आणि दोघांची बेरीज करू आपण. पहिली संख्या आणि शेवटची संख्या.
त्या दोघांची बेरीज करू. 16 आणि 17 चला 10 आणि 7 17 चला 6 आणि 7 आणि ते 6 67,772 67,772 आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये येऊन जाईल. पुढचा प्रश्न आपण घेऊ. पुढचा प्रश्न आहे 13,524 वाचून घेऊ. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या व उतरत्या क्रमाने मांडल्या तर यात येणाऱ्या मधल्या संख्येतील फरक किती आहे. आता इथे जर पाहिलं आपण चढत्या क्रमाने पहिली संख्या लिहून घेऊत आपण. ही सर्वात लहान पहिले 13,000 हीच येणार आहे ना सर्वात लहान संख्या. 13,524 त्याच्यानंतर 13,000 13,000 आहे 13,627 नंबर येईल. त्याच्यानंतर येईल 13,738 येईल. त्याच्यानंतर येईल आपल्याला चढत्या क्रमाने लिहिलो. पहिली लहानी नंतर मोठी त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी सर्वात मोठी. 14,524 14,914 ठीक आहे. ह्या चढत्या क्रमाने मांडून घेतल्या. आता याला उतरत्या क्रमाने मांडताना पहिली ही संख्या घ्यायची उलट क्रमाने लिहायचं आहे. 14,914 14,524 13,738 13,627 13,524 आता इथे क्रमाने मांडल्या तर मधल्या क्रमांकावर आता इथून जरी मधलं पाहिले इकडचे हे 2 सोडले इकडचे 2 सोडले मधल्या क्रमांकावर 13,738 येईल. इथे पण 13,738 येईल. यांचे काय सांगितलं त्यांनी बेरीज सांगितली का वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी विद्यार्थी मित्रांनो. फरक म्हणजे वजाबाकी. आता याचा फरक काय येणार. त्या संख्येतून 30 संख्या गेली तर उत्तर 0 येणार आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. पुढचा प्रश्न आहे आपला 31,357 31,528 यामध्ये कोणती संख्या येईल. म्हणजे आपल्याला याच्यापेक्षा पहिले पाहायचं ह्या आपल्याला काय चढता क्रम आहे का उतरता क्रम आहे. त्याच्यापेक्षा ही मोठी संख्या आहे. याच्यापेक्षा ही मोठी संख्या आहे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे 31,528 पेक्षा मोठी पाहिजे आणि 31,901 पेक्षा लहान पाहिजे. म्हणजे ठीक आहे याच्यापेक्षा मोठी पाहिजे आणि याच्यापेक्षा लहान पाहिजे. तर मग ती संख्या काय येईल 31,200 तर नाही येणार आहे की नाही. याच्यापेक्षा मोठी पाहिजे. 31,400 नाही येणार. 31,700 ते येऊ शकतात. ठीक आहे 32,000 इकडे जाईल आहे की नाही. तर 31,705 ही ह्या संख्येपेक्षा मोठी आहे परंतु ह्या संख्येपेक्षा लहान आहे. ही संख्या याच्यापेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे इकडे जाईल. ही संख्या लहान आहे त्याच्यामुळे ही इकडे जाईल. ही पण संख्या लहान आहे म्हणून इकडे जाईल. ही एकच संख्या आहे की जी फिट बसते याच्यापेक्षा मोठी आहे या संख्येपेक्षा लहान आहे. चला पुढचा प्रश्न करूत आपण. पुढचा प्रश्न विचारला 6,600 इथे आपल्याला काय चौकट दिलेली आहे आणि शेवटी 66,000 आहे. इथे ह्या चौकटीच्या जागी कोणता अंक लिहिला म्हणजे ती संख्या 66,687 पेक्षा मोठी होईल. म्हणजे आपल्याला पहा इथं सुरुवातीचे 3 अंक आणि इथलचे सुरुवातीचे 3 अंक एकसारखे आहेत. आता आपल्याला ह्या संख्येपेक्षा मोठी संख्या पाहिजे आहे की नाही. मग 87 पेक्षा मोठी आपल्याला इथे 8 लिहिले इथे 0 लिहिलं तर छोटी होणार. याच्यापेक्षा मोठी पाहिजे आपल्याला. आपल्याला 9 लिहावं लागेल इथे विद्यार्थी मित्रांनो. जर मी इथे 9 लिहिले तर ती संख्या काय होईल 66,687 पेक्षा मोठी होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं 13 स्वाध्याय क्रमांक 5 हा संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.